माझ्या हसण्यावरनं तुम्हाला कळालंच असेल आज मी कोणाची तासून मारणार आहे. चला तर स्वागत करतो मी तुमचा सर्वांचा माझ्या चॅनलवर. परेश मोरे 1112 परेश मोरे 1112 या चॅनलवर आपलं सहर्ष हात जोडून स्वागत करतो. या बघा आता व्हिडिओ पुढचा सपोर्ट करा, लाईक करा, ओके. चॅनलला आपले सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला कळालंच असेल आता कोण आहे आज व्हिडिओ मध्ये पाहुणा. हो असा तुझ्याकडे धावा पण असतो ना प्रत्येक व्हिडिओ मध्ये. ते एक प्रकारची ती प्रथा आहे, एक प्रकारचा तो अभ्यास आहे की भले आपले किती पण लवडे लागलेले का ना असो, पब्लिकला आपण नाही दाखवायचं का आपल्या गांडीचं होल किती मोठं झालंय, किती फाटलंय, किती 4 चौसष्ट झाले ते आपण नाही दाखवत. आपण हसून कोणाची गांड जाळवायचंय काय. मला पण अजूनपर्यंत ते इतिहास नाही, तो सिक्रेट, तो राज तो कळाला नाही आपल्याला अजून पण. गाड्या पलटी करून गाड्या घेऊन कोणाची गांड जाळवायची. तो अथर्व नावाचा कोणतरी एक मुलगा आहे, त्याला जर हा बोलत असेल तर त्याच्या कमेंट हा डिलीट करतो. चला बघू, पुढे जाऊ आपण. सध्या पहिले आपण याचा कंटेंट बघू. काही दिवसांपासून याचा कंटेंट तुम्हाला दाखवतो. आता परत सोशल मीडिया कोणी की कृष्णा भाऊ तिला रेस्क्यू केले म्हणला 52 माती बघायची का माती. बघितलं, याला बोलतात कंटेंट. गाडी पलटी झाली, गाडी गाण जळाली, बिझनेस कॉल, घोर का कलियुग है, कलियुग का घोर है. तिथूनच बिझनेस करणार, तिथूनच कॉल करणार. भले मोबाईल फुटलेला का नसो, गाड्यांचे कमबॅक होणार EMI वर, पण मोबाईलचा मागचा पॅनलचा कमबॅक कधीच होणार नाही. तो फुटलेलाच राहणार. ते दिसणार नाही ना कोणाला. गाड्या कशा पलटी झालेल्या ते दिसतील. अरे पण एक व्हिडिओ, 2 व्हिडिओ, 3 व्हिडिओ, 20 30 व्हिडिओ बडवा एकाच गोष्टीच्या. अख्खी आईज होऊन टाकली ते गाडीची, अख्खी आईज होऊन टाकली त्या कंटेंटची. कोणाची गांड जाळू राहिले तुम्ही? तुमची स्वतःच्या गांडीचं होल मोठं होऊ राहिलंय. आणि कसं ते पण आता पुढच्या भागात सांगतो मी. चला पुढे भेटूया. तर तुम्ही आता बघतच असाल की एक गाडी पलटी झाली, त्याच्यावर 150 व्हिडिओ कसे क्रिएट करू शकतो, ट्रेंडिंगला कसं येऊ शकतो. गाडीची आईज होऊन मला पण नाही माहिती कोणाची गांड कशी जाळू शकतो. कोण आहे तो गांड जळणारा? कोणाला एवढी गांड जळून मज्जा येते की समोरची गाडी पलटी होते आणि त्याची गांड जळते, हे आपल्याला पण नाही माहिती. ओके. आणि एवढ्या सर्व गोष्टी झाल्यानंतर जर भाऊची चारी साईडून लोक गांड मारत असताना भाऊ पुढे येऊन कधीच बोलणार नाही स्वतःहून की या पोरांनी मला रोस्ट केलं, याचा दाणा त्याचा दाणा, त्या पोरांनी मला रोस्ट केलं, त्याचं नाव घेऊन कधीच नाही. भाऊ काय करणार माहितीये? हे करणार भाऊ. आता जे कोणी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत असेल, त्यांना जर फेमस व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी. आता मी माझ्या कामात बिझी असल्यामुळे मला हे चाटे लोक, भिकार चोट आहेत ना, जे मला बोलतात त्यांना मला रिप्लाय द्यायला वेळच भेटत नाही, कारण माझ्या मागे कंटिन्यू माझे काम येतं. आणि तुम्हाला जर काही काम नसतं, तुम्हाला फक्त फॉलोअर पाहिजे असेल, तर जे मला बोलतात तुम्ही त्यांच्या उडा. माझा फुल सपोर्ट. स्टोरी टाकली की डायरेक्ट मिलियन व्ह्यू जातात. पण तुम्हाला फक्त मी कामात आहे. तुम्ही फक्त ज्याला फेमस व्हायचं, ज्याला फॉलोअर वाढवायच्यात, मला ज्यांनी रोस्ट केले त्यांना तुम्ही कचाकच उडा. काय होईल ते मी बघतो. तुम्ही काचा उडा. मी स्टोरी टाकतो, फुल सपोर्ट माझा लावा. बघितलं काय केलं भाऊनी? भाऊची गांड दुसरे लोक पण, तो अथर्व कोण आहे 6667 असा काहीतरी बोलतो, तो याच्या मागे लागले. याची गांड पटून इकडून तिकडून कॉल करून बोलतो की मॅटर मिटवा, लवडा लसन. ही त्याची कमेंट बघू शकता. ही कमेंट पण हा डिलीट करतो. काय बोलावं आता भाऊला? भाऊच्या गांडीत नाही दम ना. भाऊ निघला दुसऱ्यांची गांड जाळाला. एकाच गांड जाळण्याच्या कंटेंट वरून 50 व्हिडिओ बनवले. अरे आईचा भोसडा कोण आहे तो मादरचोद ज्याची गाणं चालते? त्याला पुढं आण, त्याचं नाव घे. तू दुसऱ्यांचं नाव घे जे रोस्टिंग करतात. कशाला तुझ्या फॅन्स लोकांची गाणं मारायला लावतो दुसऱ्या रोस्टर लोकांना? शूती आहे. आणि ही आत्ताची गोष्ट नाही. भाऊची गाडी जेव्हा आधी पलटी झालती ना, काय माहिती नाही का ते आधीचेच व्हिडिओ आत्ता टाकले ते पण नाही माहिती. चला मानू 2 वेळा पलटी झाली, आधी पण ना आता पण. भाऊची तेव्हा पण लोकांनी गाणं मारली होती. ते दुबईवरचा विषय तेव्हा पण लोकांनी, मी पण मारली होती भाऊची गाणं मस्त. पण तेव्हाही भाऊच्या गांडीत दम नव्हतं समोर येऊन स्वतः बोलावं कोणाबद्दल नाही. भाऊ
आम्ही कामात बिझी आहे. भाऊ कामात बिझी आहे पण गाडी पलटवण्यात बिझी नसतो भाऊ. भाऊ कामात बिझी असतो पण बक्षती करण्यात बिझी नसतो भाऊ. पोरींवर रील्स बनवण्यात बिझी नसतो भाऊ. पण जर कोणी याची गांड मारत असेल ना तर याची गांड फाटते. पण भाऊ वेगळं दाखवतो की आम्ही कामात बिझी आहेत. मग माझे जे फॅन्स लोक आहेत ना त्यांनी त्यांच्यावर व्हिडिओ बनवा, पार उडा मी त्यांची स्टोरी टाकतो आणि ते येड झव व्ह्यूजच्या नादात काय जातात चोखायला. काय बोलणार आता, काय बोलू पण नाही शकत ते चिवत्यांना. ते आहे शाटूवरचे, यो आहे झाटूवरचं. अजून एक सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन भेटेल की भाऊच्या प्रत्येक गाडी पलटीच्या व्हिडिओवर तुम्हाला काय भेटेल माहिती का, माच करतो दोन फक्त माच करतो. म्हणजे संभाटाचे असे लवर टाईप गाणी, संभाटाचे जे सॉंग्स आहेत, जे डायलॉग सॉंग्स आहेत ते लावलेले असतात भाऊनी, बरोबर. संभाटाचा एक गाणं पण आहे, वैयक्तिक मर्द बना सोडून द्या चिखल चाळे. अरे लवड्या, या गाड्या पलटी करताना तू कामात बिझी नसतो, पण जे रोस्टर लोक तुझी गांड मारतायत, कोलून होल मोठा करतायत, त्यांना रिप्लाय करण्यात तू कामात बिझी होतो ना. तुझे फॉलोअर्स लोकांना सोडतो. आमचं फुकाड म्हणजे आम्ही मारावं होतं, त्यांची गांड मारावी, तुझ्यावरून नजर हटावी. नजर हटी, दुर्घटना घटीवाला खेळ नाही. मी तुझी मारणार, तुझीच मारणार. मी याच्या पहिले तुला कधी रोस्ट ट्रोल केला नव्हता. एक दुबईवाल्या व्हिडिओवर तुम्ही माझी गांड उखलवली, मग तुझी अजून गांड मारली मी. त्याच्यानंतर आता ही बकचोदी माज घे, तुझ्या गांडीची खाजच मोडतो आता. बरोबर, तुम्ही गाडी पलटी करण्यात कधीच बिझी नसतात. उठ सूट रिकाम सोड धंदे, जावा गाड्या घ्या, पलटी करा, EMI भरा, लवडा करा, लसन करा. पण भाऊची गांड फाटते नेमकं कुठं, रोस्टर लोकांना रिप्लाय देण्यात. म्हणून भाऊ येणं आम्हाला काय काम, आम्ही बिझी. तुम्ही उडा त्यांच्या, आम्ही तुम्ही स्टोरी टाकतो. सुवर्ण संधी फेमस होण्याची. अरे तुझ्या आईचा भोळा, तुझ्या मादर छोड. सुधारले लवड्या सुधर, वैयक्तिक मर्द बन झाटू. आणि एवढं सर्व घडवून साहेब काय बोलणार माहितीये, आम्हाला एकच माज आहे, आम्हाला एकच शौक आहे, गाड्या घ्या, पलटी करा, पैसा ये ते. मानला तुला, मानला. पण भाऊ अजून बोलतात आम्हाला दुसऱ्यांसारखा बायांना नाचवायचा, बायांचा किंवा अजून बायांचा आम्हाला शौक नाही. अरे भेंड, तुझ्या 70% व्हिडिओ पोरींच्या विरोधातच आहेत. प्लस बायांचा शौक नाही तुला. दुबईला कोण नाचवायला गेलता मग? तुम्ही काम करायला दुबईला येता आणि आम्ही तुमच्यासारखे काम करणारे नाचवायला. तिथल्या होत्या का घरच्या कोण घेऊन गेलता नाचवायला तिथं? लवड्या, स्वतःचा कंटेंट डिपेंड करण्यासाठी दुसऱ्यांना बायांचा शौक नाही दुसऱ्यांसारखा, हे ते आमच्या बापानी काय, आम्ही आमच्या बापाच्या जीवावर नाही उडत, आम्ही आमचा कमवलाय, आम्ही आमचा कमवलाय. अरे फल सोद्या, तुझ्या बापाच्या गांडीत दम नाही कमवायचा तर काय करणार तू? आमच्या बापाने पण कमवलाय, आम्ही पण कमवलाय, त्या पैशांवर पण आम्ही माच करतो, आमच्या पैशांवर पण आम्ही माच करतो. पहिली गोष्ट ही हिजटाळे करत नाही आम्ही. आणि जर आम्हाला कोण बोलतो तर आम्ही समोर येतो मर्दासर, बाहेर मागे राहून चिखल चाळे नाही करत आम्ही. दुसरी गोष्ट, आणि दुसऱ्यांना बायांचा नाद आहे, तुला नाही, तुला गाड्यांचा आणि पैसे उडव्याचा, इकडं तिकडं मित्रांना खावा प्याचा नाद आहे. विचार कर, दुबईला कोण गेलता, तिथं कोणाला नाचवत होता? कोण घरचे गेलता का घेऊन तिथं नाचवायला? मग माय डियर एक्स, मुझे तेरी सीरत से प्यार था, सूरत वाला से तो मैंने मुजरा करवाया है. शहंशाह हो कि मलिका हो, सलामी हम नहीं करते, हसीना हो कि बोतल हो, सलामी हम नहीं करते. अरे आंड सोळ्या, सापाची काळी नुन्नी, सफेद कुत्र्याच्या काळ्या गोट्यांची काळी शाटा, बेडकाचा काळा पाय, मादर जात भोसडीच्या. स्वतःचा कंटेंट डिपेंड करण्यासाठी दुसऱ्यांच्या बायांचा नाटक दुसऱ्यांच्या अंगावर. लवड्या, इफलू का तुला? इफलू आज कोलून मारणार आहे. एवढं सर्व करून भाऊ म्हणे आम्ही मेहनतीचा पैसा कमवतो, मेहनतीचा. चला आता भाऊची मेहनत पण बघू आपण. तर बघितली भाऊची मेहनत. आता भाऊची ते मागच्या टायमाला गाड्या पलटी करून लोकांनी फार कोलून गाण मारली, तोचपर्यंत भाऊनी
स्वतःच्या बायो मधून या सट्ट्यावाल्यांची लिंक काढली नव्हती, माहितीये का तुम्हाला? जेव्हा याची गांड मारली पोलिसांनी, पब्लिकनी, तेव्हा या भाडव्यानी याच्या अकाउंट मधून लिंक काढल्या, लिंक हटवल्या. पण भाऊ व्हिडिओ डिलीट करायचे तुझ्या राहून गेल्या. ओके, आणि या व्हिडिओ आहेत त्या. जेव्हा भाडवा जेव्हा स्टार्टिंगला 3-3, 4-4, 5-5, 6-6 लाख फॉलोअर्सवर आलता, त्याच्या आधीपासून आणि त्याच्या नंतर पण जेव्हा लास्ट टाइम जी गाडी पलटी केली ना, तोचपर्यंत लोक याची गांड मारत नाही ना, तोचपर्यंत त्यांनी ना ते ऍड करणं बंद केलं ना काय. ह्या ऍड करून यो सट्टा प्रमोट करून हे लंड फकीर वरती येतात ना, म्हणे आम्ही मेहनतीच्या पैसा कमवला. कुठं गांड घासली तुम्ही? किसनीवर खोबरा किसण्याच्या याच्यावर गांड घासली? कुठं मेहनत केली लवड्या? हा, बोक्सो द्या स्वतःचाच, बोक्स स्वतःच सो द्या. झवा अक्कल आहे का लवड्या? मेहनतीचा पैसा कशाला बोलतात? लोकांची गांड मारले तू भोसडीच्या ना, म्हणे आम्ही बापाच्या पैशावर माज नाही करणार, स्वतःच्या पैशावर मेहनतीचा पैसा. कसला लंडचा मेहनत? गाड्या पलटी करायचा, ट्रेंडिंगला यायचा, पोरांना भेंडचोत गरीब पोरांना फ्रँचायझी विकून लुटायचा आणि इथं सट्ट्याचा पैसा गांडीत भरायचा भोसडीच्या. अजून एक व्हिडिओ बघून मला लय भारी वाटला होता, तो व्हिडिओ बघा. कधी काय लागलं का नाही तुमचा यो प्रतीक दादा आहे, त्यांना सांगायचं म्हणायचं आमच्या दादाला फोन करा. लहान लेकरांच्या चेहऱ्यावरचे हसू बघून 160 किलोमीटरचा प्रवास सफल झाला असं वाटलं. हे लोक माझ्याकडे आलते की आम्हाला मदत करा, कमीत कमी 1500 तरी मदत करा. पण मी ह्यांना बोललेलं नाही, मी तिकडे आश्रमात येणार, तिथं बघणार आणि त्यानंतर तुम्हाला मदत करणार. तर 1500 पेक्षा 100 पटीने जास्त मदत केली. आणि कसं करू शकलो? माझ्या बायो मध्ये लिंक आहे, 1 नंबरला लिंक आहे डिव्हिन रेसिडेन्सी, तिथे तुम्ही बडवा. किती बारी पोरांची मदत केली, नंतर कुठं हागला? सट्टा प्रमोशनवर. आम्ही सट्टे प्रमोट करणार ना, त्याला मेहनत बोलणार. गुवाला अन्न नाही बोलत, समजलं का? झाटू अन्नालाच अन्न बोलतात, मेहनतीलाच मेहनत बोलतात. बोक्स द्या. आणि असल्या आलेल्या पैशांचा कोणाला कुठल्याही प्रकारची कदर नसते, इज्जत नसते. म्हणून तू एक काय 10 गाड्या पलटी करशील. आईच्या होद्यात गेल्या त्या गाड्या, आईच्या गांडीत गेली. कोणाची गांड दळत असेल मला माहिती नाही. मी तर सांगतो याला एवढा मोठा करा, भेंडचो अख्ख्यांच्या गांडीवरनं गाड्या चढवल्या पाहिजेत. फॉर्च्युनर बोल, डिफेंडर बोल, की हमर बोल, लवडा बोल, लसूण बोल, सगळ्या गाड्या यांनी पलटी केल्याच पाहिजे. पलटी झाल्यावर त्या जाऊ दे, भेंडचून असा कोणाबद्दल बोलावं नाही, पण याला एवढा प्रोत्साहन करा, एवढा मोठा करा की यांनी धडाधड गाड्या पलटी केल्या पाहिजेत. ह्योच तर या लवड्याचा कंटेंट आहे, बरोबर ना रे? चिखल चाळ्यांमधला चिखल. एवढं सर्व करून भाऊचा एक कंटेंटचा व्हिडिओ माझ्या समोर आला. तर या टायमाला मी शिव्या नाही देत. विठ्ठल रकुमाईचा एक व्हिडिओ बनवून आहे, साहेब विठ्ठल बनलेले आहेत. तू विटेवरी उभं राहून सगळ्यांना भेटतोस, कधी माझ्यासाठीही थोड्या वेळ ठेवशील का? रुक्मिणी, मी जगासाठी विटेवर उभा दिसतो, पण माझं मन कायम तुझ्या पायाशी बसलेलं असतं. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. तुझी शिवाना, तुझी लायकी आहे. सट्ट्याचा पैसा कमवला, बायांची नाटकं केली आणि तू हे धंदे करतो. आणि कोणी ही गाडीची ट्रिप मारली? अरे लवड्या आप्पा, जा तुझ्या आईला ती XUV विक लवड्या, इथं नको गाण मारू निघ. पैसे नाही, लोन, हप्ते चालू आहे. कर्जबाजारी व्हायचं पण नाद पूर्ण करायचं. कर्जबाजारी व्हायचं पूर्ण आणि शॉक पूर्ण करायचे. भले यो फन वे मध्ये बोलला असेल लवडा. अरे भोसडीच्या त्या गाड्यानं आयुष्याचा कमबॅक तो भेण्याच्यात पहिले निदान त्या मोबाईलचा कमबॅक कर गांडू. आणि ते व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मधल्या खऱ्या कमेंट डिलीट करू नको गंडमऱ्या. डाऊन करा. फाटली अशी बेकार मारा लवकर. मी असा रिएक्शन आला एवढी फाटली आई शपथ. अरे हो का भावा, माहितीये गांड पाटली किती मग गांड पाटली. जा शिव त्याच्याकडून, त्याच्या पण गांडीचा हल्ले मोठा झालाय. ते आमच्या इथं आहे रमेश टेलर, देतो तुला शिवाला. किती बँड चाटायची, एवढी चाटायची का पूर्ण गांड साफ करून द्यायची, तरी पण होणार नाही ते. स्वतःच्या कष्टाने 25 लाखाची गाडी घेतली, पण अजून मार्क्स नाही दाखवला. आता ले एक झाटू झाला, दुसरा पाटू आला. तू आपला तेच काम कर फोनचा.
तू नको गाण मस्ती करू. तुझ्या मेहनतीचा पैसा झाटपण गांडीला कळ आली, तू भोसड्यात जाशील परत. म्हणजे गाडीला काय झालं का तुझी गांड उदास होईल, तू राही शांत. आता हा व्हिडिओ बघा, ही स्विफ्ट घेतली या पोराने, गांड चाटणारे म्हणतात घेतली प्रतीकने. प्रत्येक दादाने अजून एक नवीन गाडी घेतली बघा. लवकरच किती चाटायची, किती साफ करायची, नाही होणार साफ. माहित आहे, मैल आहे, वर्षानुवर्षाचा मैल आहे. हत्ती गेला आता घोडा आणतो, हत्ती गेला आता घोडा आणतो, घोडा आणणं तर घोड्याच्या लवड्यावर बस ना उड. एवढं जाऊया कोणावर उडवायचं. अरे आता नाव तर घ्या पोदरीच्यानो, नाही तर ते व्हायचा घोडे पे बैठा गधा मजनू बाईकी पेंटी. माहिती आहे ना, मी आज लेग गाण मारण्याच्या मूड मध्ये, तर जास्त रोस्टिंग करत नाहीये. थोडक्यात आपण निपटवतोय, थोडक्यात आवरू सगळं, नाही तर मग उत्मत करायचंय काय. उत्मताशिवाय आयुष्य आहे का आपलं. आधीच बोनस जिंदगी जगतोय, वाचलोय, अजून उत्पाद झाला पाहिजे. अरे येडी गांड झाडाला टांग, फिल्टर लावून व्हिडिओ बनवणारी मेल, सुधर सुधर सुधर. बघा गाडी पलटी झाली, एकदा वाचलो, बोनसची जिंदगी अजून उत्माद झाला पाहिजे, म्हणजे लवकर तिकीट फाडायच्या असे ते. जा बाबा जा, आई जाऊ तिकडे, लोकांना उगाच चुकीचा इन्फ्लुएन्स नको करू. प्रतीक शिंदेने केली फॉर्च्युनर पलटी, पण तुमच्या का बुडाची निघतीये साल्टी, का तुमचं होतंय वरती खालती. कशाला काढता त्याची माहिती, वाट आहे तुमची खायची, आणि नका तुमचा टोल पावल्या कधीतरी एक बोल स्वतःच्या जीवन मात करतोय त्याचा विषय नाही खोल. इतना तुम कमा के इतर ते हो ना लाला. अरे याचा तोंड बंद करा ना, याच्या गांडीत घाला लोखंडाचा भाला. अरे नको चाटू भोसडीवाला, लोक परत येतील गांड मारायला तुझी. पॅन्ट फाडतील ना, बोलतील याच्या गांडीचा होल द्या मला. तर मित्रांनो, मी आहे पहिले घाण मारण्याच्या मूड मध्ये, पण थोडक्यात आपण निपटवू, थोडक्यात आपण हा भाग संपवू, थोडक्यात आपण रोस्टिंग आटपवू. अजून जर काय झालं, अजून जर भर पडली भविष्यात, पार्ट 2 येणार आणि लय घाण येणार, आणि 10 ते 15 मिनिटं नक्कीच माजणार आणि वारणार. सो तुम्ही या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आपण भेटू नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अशा झाटूंकडून इन्फ्लुएन्स होऊ नका. मेहनतीचा पैसा कमवा, सट्ट्याचा नका कमवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या आणि आईबापाची पण काळजी घ्या.